नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहिणींचे जे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याचे जे हप्ते बाकी आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। आणि व्हिडिओमध्ये अशी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणीचे जे मार्च आणि फेब्रुवारी आणि मार्च जो हप्ता आहे त्या हप्त्याची रक्कम तुम्हाला कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। लाडकी बहीण योजना हप्ता मिळण्यास विलंब का होत आहे? लाडकी बहीण योजना जी आहे ती फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो अजून मिळालेला नाही, त्याला विलंब का होत आहे याची सविस्तर कारणे दिलेली आहेत। ती कारणे कोणती आहेत तर वितरणास विलंब होण्याची प्रमुख 2 कारणे दिलेली आहेत। कोणती 2 कारणे आहेत तर सध्या सरकारने ठरवलेलं आहे की 31 मार्च पर्यंत KYC ची दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती कधीपर्यंत आहे तर 31 मार्च पर्यंत आहे। 31 मार्च पर्यंत तुम्हाला कोणत्याही हालतीमध्ये KYC करून घ्यायची आहे। त्यामुळे सर्व माझ्या महिला भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या योजनेसाठी तुम्ही लाभार्थी होताल। जास्तीत जास्त पात्र महिलांना लाभ देण्यासाठी 31 मार्च पर्यंत KYC ची दुरुस्तीची जी मुदत देण्यात आलेली आहे ती लास्ट कधीपर्यंत आहे, याच्यानंतर एक्सटेंड होणार नाही। 31 मार्च ही डेट तुम्हाला फायनल दिलेली आहे। दुसरं कारण काय आहे तर निधीची मंजुरी आहे, प्रशासकीय मंजुरी ती अर्थ खात्याने अजून दिलेली नाही। म्हणजे अर्थ खातं जे असतं ते एका महिन्याला आपल्याला किती 3000 रुपये एवढा निधी लागतो। निधी एवढा मंजुरी आहे ती प्रशासन देत असतं। त्या प्रशासनाचे अर्थ खात्याचे जे मंत्री आहेत ते मंत्री त्याला फायनल मंजुरी देत असतात आणि त्याच्यानंतर ते पैसे त्या विभागाला प्रदान केले जातात। ते अशी प्रोसिजर आहे आणि हे 2 कारणे मूळ आहेत जी फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यास विलंब होण्याची ही 2 महत्त्वाची कारणे आहेत। एप्रिलमध्ये 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। काय शक्यता आहे तर फेब्रुवारी आणि मार्च जर हप्ता तुम्हाला आता मिळालेला नसेल तर तुम्हाला कधी मिळू शकतो तर दोन्ही हप्ते हे फेब्रुवारी मार्च हप्ते जे आहेत ते तुम्हाला एप्रिलमध्ये मिळू शकतात। 31 मार्च नंतर वितरण झाल्यास 3000 रुपयाचे 2 हप्ते मिळू शकतात। म्हणजेच काय तर 1500 रुपये जे फेब्रुवारीचे आणि 1500 रुपये हे मार्चचे, असे दोन्ही मिळून तुम्हाला 3000 रुपये हे एप्रिलमध्ये मिळू शकतात। आणि योजना काय आहे तर योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। यामध्ये कोणताही वाद नाही। लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, तांत्रिक बाबी पूर्ण होतातच पैसे खात्यात जमा होतील। तुमच्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळून जातील। दुसरा पॉइंट काय आहे तर लाडकी बहीण योजना हप्ता वितरण आणि KYC महत्त्वाची अपडेट। तुम्हाला आताच सांगितलेले आहे की KYC ची अंतिम मुदत आहे ती 31 मार्च 2024 ही अंतिम मुदत दिलेली आहे। त्यामुळे सर्वांनी KYC करून घ्या। 31 मार्च पर्यंत मुदत आहे। 45 लाख महिला या योजनेतून बाद झालेल्या आहेत। सरकारचं जे पत्र आलेलं आहे त्यामध्ये 45 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आणि आता 31 मार्च पर्यंत अजून किती महिला या अपात्र होतात ते पाहण्यास आपल्याला महत्त्वाचे ठरेल। अटी व नियमांचे पालन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। तुम्ही त्यांनी दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन न केल्यामुळे या महिला बाद झालेल्या आहेत। लाभार्थ्यांची अंतिम यादी लवकरच लागणार आहे, म्हणजेच 31 मार्च जे अंतिम KYC ची डेट आहे त्यामुळे कदाचित मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आहे त्यामुळे त्याला विलंब होत आहे। जी अंतिम यादी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील। जी यादी अंतिम लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला मार्चचे जे महिला पात्र आहेत मार्च महिन्याच्या त्या महिलांना मार्चचा हप्ता हा एप्रिलमध्ये मिळणार आहे। तसेच काय तर KYC ची दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे। सध्या निधी मंजुरी प्रशासकीय प्रक्रिया चालू आहे
अर्थ खातं हे आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेल्यामुळे ते आता नवीन त्याच्यामध्ये काय बदल करून किती निधी या खात्याला देतात यावर ते डिपेंड राहणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये असे मिळू शकतात. तिसरं काय आहे तर दुहेरी लाभ घेणाऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच काय तर या योजनेचे जे लाभार्थी बाद ठरलेले आहेत ते कशामुळे बाद ठरलेले आहेत तर संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असो किंवा इतर कोणतीही राज्य व केंद्र शासन निवृत्ती वेतन योजना असो, त्या योजनेत जर तुम्ही फायदा घेत असाल तर या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सरकारनं क्लिअर कट सांगितलेलं आहे. तुम्ही कोणत्याही एका योजनेचा फायदा घेऊ शकता. कोणत्याही एका योजनेचा, ती नमो योजना, नमो शेतकरी योजना असो की संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, तुम्हाला कोणत्याही एका योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत. कोणाला मिळणार 1500 रुपये तर जानेवारीचे, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे काही महिलांना जानेवारीचे मिळालेले नाहीत, काही महिलांना फेब्रुवारीचे मिळालेले नाहीत आणि सर्वच महिलांना हे मार्चचे मिळालेले नाहीत. त्यामुळे काही महिलांना मार्चचे बाकी असतील तर काही महिलांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्याचे मिळून 4500 रुपये मिळू शकतात. केव्हा तर 31 मार्चची जी KYC यादी आहे, KYC अपडेट, त्याच्यानंतर ती तुम्हाला पात्र यादी लागेल. त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे मिळू शकतात. यामागील हप्ते तांत्रिक कारणास्तव किंवा KYC मुळे थकलेले आहेत. काय कारणामुळे दिलेले आहेत त्यांनी तर ज्यांचे तांत्रिक कारणास्तव किंवा KYC मुळे हप्ते थकलेले आहेत त्यांना हप्ते मिळून जातील. ज्यांनी आता KYC यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे त्यांना हप्ते लवकरच मिळणार आहेत. ज्यांच्या खात्याला महिला व बालविकास विभागाची मंजुरी मिळालेली आहे. कोणत्या महिलांना? ज्या पात्र महिला ठरलेल्या आहेत अशा महिलांना महिला व बालविकास विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना 1500 रुपये मिळतील. त्यामुळे महिलांनी खचून न जाता या महिलांना 1500 रुपये मिळणारच आहेत. ते आपल्या हक्काचे आहेत, कारण सरकारने आर्थिक सक्षमीकरणासाठी योजना सुरू केलेली आहे आणि प्रत्येक महिलांचा हा अधिकार आहे. ज्या महिला गव्हर्नमेंट आहेत त्या महिलांना सोडता बाकी सर्व महिला यावर दावा करू शकतात. त्यामुळे तुम्हाला लवकरच फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता हा एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.